कृष्णासाठी पहिला चेंडू असेल. पाहूया पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय. जलबाचा चान्स असेल का? ओहो, आमच्या कॅमेरामॅनच्या पायाला थरका लागून डायरेक्ट चेंडू सीमा पार, षटकार. चांगला असा पुढ्यामध्ये टाकलेला चेंडू होता. कृष्णा मात्र सुपर ओव्हर झाली तेव्हा खूप नाराज झाला होता. त्याचाच आता मात्र राग आता काढताना पाहायला मिळतोय विजयच्या गोलंदाजीवर. पाहूया विजयचा पुढील चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा ठोकलाय. चेंडू जाईल का? जाईल का? जाईल. पुन्हा एकदा जातोय सीमा पार, षटकार. आता मात्र काय घडतंय? दोन लगातार षटकार आले. कृष्ण आता घायतळलाय. मोकार. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा घुमावलाय, घुमावलाय आणि आता मात्र येतोय निर्धाव चेंडू. ओहो, याच गोलंदाजीची आवश्यकता आहे विजयला. कारण उंच पुरा धडधाकड असा फलंदाज आहे. त्याच्या जर स्लॉट मध्ये चेंडू आला तर चेंडूला मात्र प्लॉट दाखवल्याशिवाय राहत नाही. चांगला असा कृष्णा चांगला असा फटकेबाजी करतोय. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा काय घडलंय. ओहो, झेलबादचा चान्स होता परंतु बॉल फेकायच्या आधीच थोडीशी मात्र जागा सोडली होती स्लिपच्या फिल्डरने, त्यामुळे धाव मिस झाली. परंतु एक धावेवर चांगलं असं समाधान मानावं लागेल. आणि आता जातोय विलास. आता मात्र दोनच चेंडू शिल्लक राहिलेत. सुपर ओव्हरचा सामना आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत विजयने आणि 13 धावा खर्च केल्यात. पाहूया आता विजयचा 5वा चेंडू असेल. आता मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि विलास मात्र एकदा जर विलासच्या बॅटमध्ये जर बॉल लागायला लागले तर विलास चांगलं असं लंबे लंबे षटकार मारतो. पाहूया आता विजयचा पहिला चेंडू असेल विलाससाठी. ओ, काय घडलंय? आता मात्र झाडू शॉट मारायचा प्रयत्न होता आणि खर्राटा फिरला आणि चेंडू गेला वरून आणि पुन्हा एकदा झाला हा डॉट चेंडू. आता मात्र 2 षटकार खाल्यानंतर विजयने कुठेतरी आता डोकं चालवलंय आणि टप्पा मात्र थोडासा मागे खेचलाय. दोन्ही फलंदाजांना मात्र स्लॉटमध्ये गोलंदाजी करणं खूप धोक्याचं आहे आणि तेच आता विजयला समजलंय. पुन्हा एकदा पुढे सरकून ठोकलाय चेंडू. चांगला असा गुदगुल्या करत मात्र जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि आता मात्र काय घडलंय? रन आउट. 2च धावावर समाधान मानावं लागेल आणि आता झाल्यात या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. आता मात्र 16 धावा कराव्या लागतील मास्तरवाडी या संघाला विजयासाठी. हा सुपर ओव्हरचा चांगला असा आमनासामना पाहायला मिळतो आपल्याला. दोन्ही संघांमध्ये चांगले असे फटकेबाज आणि चांगली अशी गोलंदाजी पण पाहायला मिळते. 2 षटकार ठोकले होते कृष्णाने, त्याच्यानंतर काहीच धावा आल्या नाही. त्याच्यानंतर मात्र विजयने चांगली अशी गोलंदाजी केली आणि फक्त 3च धावा दिल्या आणि फक्त 15 धावा. सुपर ओव्हरचा चांगला असा रंगणारा सामना. आता मात्र जलंधर भाऊ आपला तापा घेऊन जाताना पाहायला मिळेल आपल्याला.
चला लवकर काय करायचंय, लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत, नाहीतर फायनलचा सामना एकाच वरीचा खेळू ना मग. चला सुपर ओव्हरचा सामना आता चांगला रंगताना पाहायला मिळतो आपल्याला. महाकाल इलेव्हन या संघाने 6 चेंडूंमध्ये 15 धावा स्कोर कार्डवर ठोकल्यात. आणि आता मात्र डिपेंड करू शकेल का महाकाल इलेव्हन दापुरे हा संघ. आता मात्र मास्तरवाडी या संघाकडून सलामीचे फलंदाज कोण जात आहे. आता पुन्हा एकदा जातोय, कोण जाते. आणि आता मास्तरवाडी या संघाकडून शिवाजी आणि दत्तू पुन्हा एकदा जातात. आपल्या 6 धाव्यांमध्ये 16 धावांचं आव्हान आता पूर्ण करायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना मात्र चांगली अशी फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत जे घडलं ते विसरून जायचं असतं, कारण सुपर ओव्हरचा सामनाच असा असतो का 6 चेंडू आणि जे करायचं ते करायचं, नाहीतर गपचिप घरी जायचं. चला 6 चेंडू आणि 16 धावा. आणि आता काय पाहायला मिळतंय, नौका खेळाडू रोशन, चांगला असा 16-17 वर्षाचा खेळाडू आणि आपली सुपर ओव्हरमध्ये धारदार गोलंदाजी घेऊन तयार. दत्तूच्या पुढे आता मात्र रोशन, चांगली अशी गोलंदाजी करेल का रोशन. होम ग्राउंडवर चांगलं असं सामना रंगताना पाहायला मिळतोय. महाकाल इलेव्हन दापुरे वर्सेस मास्तरवाडी. आतापर्यंत 15 धावा जोडल्या होत्या त्यांनी. महाकाल इलेव्हन दापुरे या संघाने मात्र आता 6 चेंडू आणि 16 धावा. पाहूया रोशन आता आपल्या संघासाठी सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये षटक घेऊन आलाय. आता मात्र दत्तू मारा करेल रोशनचा. ओ फुलटॉस चेंडू होता, काय घडलंय. सुपला मारायचा प्रयत्न झाला होता, परंतु फुलटॉस चेंडू. आणि काय 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 करतोय दत्तू. पहिला चेंडू होता, फुलटॉस चेंडू कुठे पण मारू शकला असता, पण चुकीचा शॉट सिलेक्शन. आणि आता मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक चेंडू मात्र आपल्या संघाचा विजय मात्र आपल्यापासून दूर घेऊन जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचंय दोन्ही फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा रोशन सज्ज असेल शिवाजी समोर. शिवाजीच्या मात्र आज बॅटमधून काही चौकार आणि षटकार पाहायला मिळाले नव्हते, परंतु हा सुपर ओव्हरचा सामना गाजवेल का. गाजवला तर टीम मात्र त्याला नाचवेल असं वाटतंय मला, डोक्यावर घेऊन नाचवेल असा हा सामना. 5 चेंडू आणि 15 धावा. ओ उडवला चेंडू, जलबादचा चान्स. मात्र काय घडतंय, जल सुटतोय, 2 धावा पण लुटल्या जाताय. कृष्णाला मात्र जलबादचा चान्स होता, रोशनने चांगले असं विकेटचा चान्स मिळवून दिला होता, परंतु कृष्णाला मात्र तो कॅरी करता आला नाही आणि 2 धावा लुटल्या जात आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु बॅटचा कडा लागली आणि हलकासा हवेमध्ये चेंडू गेला होता. त्यानंतर पाहूया आता पुढील तिसरा चेंडू, फुलटॉस चेंडू. मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु छातीवर चेंडू घेऊन पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव, परंतु हो आता मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा 2च धावा. 3 चेंडू झालेत, 5च धावा आतापर्यंत. आणि आता 3 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र 2 बिग हिट मारावे लागतील. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा पाहायला मिळत आहे. आता पाहूया
आवडा टायमानी काय करायचं घ्यायचंय का हा? चला पाहूया हा चौथा चेंडू असलेल्या ओव्हरचा शिवाजीसाठी रोशनचा आता मात्र उडवलाय चेंडू जातोय सीमेकडे परंतु तिकडे आहे विलास चांगला असा क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगला असा थ्रो पाहायला मिळतो आपल्याला 3 धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा पूर्ण वा वा 3 धावा पूर्ण आणि आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावा 2 चेंडू 8 धावा काय घडतंय काय बिघडतंय दोन्ही संघांमध्ये प्रेशर वाढतंय हो हो अजूनही मात्र कोणत्या टीमकडे सामना झुकला हे काही सांगू शकत नाही 50-50 चांगला असा सामना रंगलाय पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये पण 2 चेंडू आणि 8 धावा आता मात्र दत्तूला या बॉल मध्ये जे करायचंय ते करावं लागेल नाहीतर सामना मात्र हातातून निसटू शकतोय चला पाहूया रोशनचा पुढील चेंडू असेल दत्तूसाठी आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आता काय घडतंय विकेट 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 पंचांचा निर्णय आला विकेट ओ चांगला असा खोलवर टप्प्याचा चेंडू होता पडल्यानंतर स्टंपचा मुक्का घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावा आता फक्त एक खराब चेंडूच आता मास्तरवाडी या संघाला विजय मिळवून देऊ शकतो आणि एक लीगल डिलिव्हरी आता मात्र महाकाल 11 दापुरे या संघाकडे सामना पूर्णतः जाऊ शकतो परंतु अजूनही शेवटचा चेंडू आहे क्रिकेटचा सामना शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोणाच्या बाजूने सामना जाईल हे कोणी सांगू शकत नाही कारण मगाची पण असं वाटलं होतं की एकतर्फा सामना घेऊन जाईल महाकाल 11 दापुरे संघ परंतु सुपर ओव्हर पर्यंत सामना आला आणि आता पुन्हा एकदा 1 चेंडू आणि 8 धावा पाहूया आता 1 चेंडू आणि 8 धावा पाहूया एक लीगल डिलिव्हरी आता मात्र ठोकलाय चेंडू जाईल सीमापार चौकार आणि आता मात्र 4 धावाने सामना जिंकलाय महाकाल 11 दापुरे या संघानं काहीसा बेंबीच्या देठापासून लावलेला हा ताकद आता मात्र रोषा कुठेतरी खुन्नस देताना पाहायला मिळतोय आपल्याला एड्याल माय येऊ का काय रे आलो आलो लगे आलो